उंदीरांचा इतिहास खूप जुना आहे। उंदीर हा काळ्या तपकिरी रंगाचा असून उंदीर शेतामध्ये जमिनीत बिळे करून राहतात। उंदीर या प्राण्याचे मूळ वसतिस्थान हे पाकिस्तानमध्ये असलेल्या गवताळ प्रदेशांमध्ये होते। त्यानंतर मानवाने शेतीच प्रारंभ केला तसे उंदरांचे स्थलांतरण जगभर झाले। त्या व्यतिरिक्त आता उंदीर हा प्राणी पृथ्वीवर सर्वत्र आढळतो। उंदीर सहसा घरांमध्ये देखील बिळ करतात। धान्याच्या कोठारीमध्ये धान्य कुरतडून खातात। तसेच पिकांची नासाडी सुद्धा करतात। उंदीर हा आकाराने खूपच छोटा प्राणी आहे, तसेच त्याचे वजन 30 ते 50 ग्रॅम एवढे असते। उंदीराची लांबी ही 8 ते 10 सेंटीमीटर असून त्याचे शेपूट बारीक असते। त्याचे शरीरा एवढेच लांबीचे हे शेपूट असते। उंदराचे डोके, मान, धड आणि शेपूट असे 4 भाग पडतात। उंदराचे कान मोठे व टोकदार असतात। उंदराच्या 2-3 प्रजाती भारतामध्ये आढळतात। सर्व उंदीर एकाच रंगाचे असून त्यांच्या शरीरावर स्पॉट किंवा इतर रंग देखील असतात। काही उंदरांना केस नसतात, त्या उंदरांना केस नसलेले उंदीर असे म्हटले जाते। उंदीर हा स्तनी वर्गामधील कृंतक गणातील मोठ्या संख्येने आढळणारा प्राणी आहे। जगभर उंदराच्या 137 प्रजाती आहेत। खार, बेव्हर, गिनी पिग, सायाळ व गूस यांसारख्या प्राण्यांचाही समावेश कृंतक गणात होतो। अशा सर्व प्राण्यांचे पुढील दात पटाशीसारखे असतात। या दातांचा उपयोग सतत कुरतडण्यासाठी होतो। उंदराचे पुढील दात आयुष्यभर वाढत असतात। आपल्याकडे उंदीराला धार्मिक स्थान आहे, कारण प्रत्येक देवी देवतांचे वाहन काही ना काही आहेत, तर उंदीर हा श्री गणेश यांचे वाहन आहे। भाद्रपद महिन्यामध्ये जेव्हा गणेशोत्सवाच्या काळात आपण गणपती उत्सव साजरा करत असतो, तेव्हा गणपती बरोबर आपण उंदीराची ही पूजा करतो। उंदराची मादी ही पिल्लांना जन्म देते। तिची गर्भधारणेचा 18 ते 20 दिवसांचा असतो। तसेच ती आपल्या पिल्लांना 13 ते 14 दिवस दूध पाजते। पिल्ले जन्मता त्यांच्या अंगावर केस नसतात, तसेच त्यांचे डोळे सुद्धा बंद असतात। एका वेळेमध्ये उंदीर मादी 5 ते 10 पिल्ल देते। पिल्लांचे डोळे 3ऱ्या दिवशी उघडतात। उंदीर शेतकऱ्यांच्या घरांमध्ये इकडून तिकडे धावत असतो, किंवा अन्नधान्य साठवण ज्या ठिकाणी ठेवलेला असेल तेथे अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात। भारतातील एका पंचनाम्यानुसार साठवण गृहातील एक पंचमुखी धान्याची नासाडी केवळ उंदीर करतात। उंदीर या प्राण्याच्या अंगावर असलेला पिस्सू हा एक सारखा संसर्गजन्य रोग पसरवू शकतो। उंदरांच्या मूत्रांमध्ये लेप्टोस्पायरा जीवाणूमुळे मानवाला लेप्टोस्पायरोसिस हा आजार होण्याची भीती असते। प्लेग हा उंदरांमुळे पसरलेला रोग आहे। उंदरांच्या अंगावर पिस्सू या प्रकारचा हा जीवाणू असतो, यामुळेच प्लेग सूक्ष्मजीव पसरतो। प्लेग हा उंदरांपेक्षा खूपच वेगाने पसरत असतो, त्यामुळे उंदीर मुख्य वाहक असतील असे खरे किंवा खोटे माहीत नाही, परंतु युरोप या देशांमध्ये प्लेग जेव्हा आला तेव्हा प्लेगमुळे बरेच लोक मरण पावले व शहर उद्ध्वस्त झाले। उपासमारीच्या काळात उंदीर नरभक्षक वर्तन प्रदर्शित करण्यासाठी देखील ओळखले जातात। मादी त्यांच्या संततीचे सेवन करू शकतात आणि काही उंदीर त्यांच्या स्वतःच्या शेपटीचे सेवन करू शकतात। तथापि, हे वर्तन सामान्यतः दबावाखाली असतानाच दिसून येते। उंदीर इतर बरोबर खाद्य सामग्री देखील कुरतडू शकतात। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। प्राण्यांविषयी आणखी नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।